रेवा, रेवा कसला विचार करतेस? हे बघ, तू नेहमीप्रमाणे मी कसा दिसतोय हेही मला सांगितलं नाहीयेस. हे काही टेन्शन आहे का? नाही रे, तुझ्या कामाचाच पहिला दिवस आहे ना, मग थोडस टेन्शन येणारच मला. अगं, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मी कसा रिलॅक्स्ड आहे आणि तू आहेस ना माझ्या बरोबर, मग मला कसलीच चिंता करायची गरज नाहीये. यू आर माय लकी चार्म. रेवा, काहीतरी नक्कीच बिनसलंय ना? काय झालंय सांगशील मला? हे बघ, तुला कोणी काही बोललं का? अनय, मी खरंच सांगते, काही झालं नाहीये. ते सगळं सोड. तुला काकासाहेब आणि बाबांबरोबर तालुक्याच्या कचेरीत जायचंय ना? तू निघ लवकर, उशीर होईल. येस. तू येतेस ना? वेळ येते. अनय, ऑल द बेस्ट. थँक्स. आज अनय निघताना मी असं तोंड पाडून बसायला नको होतं. किती काळजी घेतो तो माझी. कधी कधी वाटतं मी त्याच्या प्रेमाचा गैरफायदा तर नाही ना घेते. लग्न झाल्यापासून मी त्याच्याशी फक्त मला होणाऱ्या भासांबद्दलच बोलते. आमचा संसार सुरू झालाय असं कधीच वागले नाही. त्याला काय आवडतं काय नाही याचा विचार करायला हवा. नाही, मला आता बदलायलाच हवं. ह्या वाड्यातल्या रहस्याचा माग काढणं बंद करून अनय बरोबरच्या संसाराला आता सुरुवात करायला हवी. आऊसाहेबांचा आज उपास आहे. त्यांच्यासाठी मसाला दूध बनवते. त्यानिमित्ताने मनही रमेल आणि संसाराला लागण्याची सुरुवातही होईल.